मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर दरम्यान फडणवीसांनी घेतलं त्र्यंबकेश्वराचं दर्शन। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंदिरात पूजा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात अधिकारी आणि नेत्यांची चांगलीच दमछाक। मोजकीच वाहने पाहणी दौऱ्यावर गेल्यानं विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि त्यांच्या स्टाफला अक्षरशः धावावं लागलं। कुशावर्त तीर्थाचं पाणी बघून फडणवीसांकडून नाराजी व्यक्त। कुशावर्त तीर्थाचं पाणी स्वच्छ करण्याच्या फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा। पंतप्रधान नरेंद्र मोदी सैफ अली खानच्या तैमूरचं कौतुक करतात। हिंदुत्ववाद्यांना तैमूर चालतो, संजय राऊतांची टीका। मोदी तैमूर कहा है म्हणून सैफला विचारतात राऊतांचा टोला, तर अडवाणींची अवस्था शहाजहानसारखी राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंचं आराध्य दैवत औरंगजेब, शिंदेंच्या सेनेचे नेते संजय निरुपम यांचा टोला। संजय राऊत मुल्ला संजय राऊत, निरुपम यांचा पलटवार। बाळासाहेबांनी कबर खोदायला सांगितली नाही, तर बाळासाहेबांनीच औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं। संजय राऊतांचं वक्तव्य। औरंगाबादचं नाव बदलण्याला हिंदुत्व म्हणतात, राऊतांचा टोला। सलग 7व्या दिवशी नागपूरच्या 4 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम। गणेशपेठ, तहसील, कोतवाली व यशोधरा नगर या 4 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी, तर सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर। नरसीत आज राष्ट्रवादीत प्रवेश सोहळा। सोहळ्याची जय्यत तयारी केली असून सभेसाठी भव्य मंडप उभारणी। मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये मनसेची आज बैठक। मनसेकडून नव्या केंद्रीय समितीची स्थापना आणि मुंबई अध्यक्षांसह 3 उपाध्यक्षांची घोषणा करण्यात येणार। मुंबई उपनगरात शिवसेनेकडून आज संवाद बैठकीचं आयोजन। मंत्री उदय सामंत बैठकीला मार्गदर्शन करणार। उपनगरातील महत्त्वाचे आमदार आणि नेते उपस्थित राहणार। अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू ही आत्महत्याच। सीबीआयनं दाखल केला क्लोजर रिपोर्ट। रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लीन चिट। सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कोणताही कट नसल्याचा सीबीआयचा दावा। दिशा सालियन प्रकरणावेळी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेण्यासाठी 2 फोन केले होते। नारायण राणेंचा मोठा आरोप। उद्धव ठाकरेंचं नारायण राणेंशी कधीही बोलणं झालेलं नाही। नारायण राणेंच्या अटकेवेळी राणे कुटुंबाने ठाकरेंना फोन केला होता। संजय राऊतांची नारायण राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया, तर राणेंसाठी अमित शहा यांचा फोन आला होता, राऊतांची माहिती। मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बॅनर्स। बॅनरवर देवाभाऊ असा उल्लेख। भाजप आमदार प्रवीण दरेकरांकडून बॅनरबाजी। उद्या दरेकरांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी। मुंबईतील रस्त्यांच्या कामात महाघोटाळा झाल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप, तर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा। आदित्य ठाकरे यांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र। मुंबई विद्यापीठाच्या आधी सभेमध्ये काल अर्थसंकल्प सादर। अर्थसंकल्प अवैधानिक पद्धतीने बहुमताच्या जोरावर अर्थसंकल्प मंजूर करण्यात आल्याचा युवा सेना आणि बुक्टो संघटनेकडून आरोप करत ठिय्या आंदोलन। मुंबईतील आदिवासींचं सर्वेक्षण केलं जाणार। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। 15 एप्रिलपासून होणार सर्वेक्षण। बच्चू कडू हे राज्यात दिव्यांगांसाठी लढा देणारा एकमेव नेता। योगेश कदम यांचं वक्तव्य। जेव्हा बच्चू कडू यांचा विधानसभेत पराभव झाला तेव्हा मला वेदना झाल्या। योगेश कदमांची प्रतिक्रिया। मला अडवण्यासाठी अनेक जणांकडून प्रयत्न। जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। मला अडवण्यासाठी काही लोक काळ्या बाहुल्या बांधतात। जयकुमार गोरेंचा हल्लाबोल। कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाईट होणार नाही, गोरेंचा इशारा। जळगावात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून ओबीसी महामेळाव्याचं आयोजन। छगन भुजबळांची उपस्थिती। ओबीसी आरक्षण लढाई अजून संपली नाही, भुजबळांचं वक्तव्य। जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, एकनाथ खडसेंचा आरोप। या राज्यात सरपंचही आता सुरक्षित राहिलेले नाहीत। सरपंचाची हत्या या राज्यात व्हायला लागल्यात, एकनाथ खडसेंची टीका। तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता। अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे। 1866 कोटींचा आराखडा मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर।
ठाणे महापालिकेकडून रस्त्यांवर जाळीचं आच्छादन, सिग्नलच्या प्रतीक्षेत असलेल्या चालकांचा होणार उन्हापासून बचाव. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रोला वेग, पर्यावरण मंजुरीसाठी करणार सल्लागाराची नियुक्ती. 45 किलोमीटर लांबीचा असणार मेट्रो मार्ग. पुण्यात फेब्रुवारी महिन्यात 19,000 घरांची विक्री, नागरिकांचा कल परवडणाऱ्या घरांकडे असल्याचं स्पष्ट. 19,000 घरांच्या विक्रीतील 50 लाख रुपयांपर्यंतच्या घरांचं प्रमाण निम्म्याहून अधिक. मध्य रेल्वे मार्गावर 332 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या धावणार. मुंबई ते नागपूर, करमळी, तिरुवनंतपुरम मध्ये रेल्वेची सोय. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाचा निर्णय. टीबी मुक्त भारत जनजागृती क्रिकेट सामन्याला अभिनेता सलमान खानची हजेरी. यावेळी सलमान खान आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट झाली. मुंबईतील टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ. 2023च्या तुलनेत 2024 मध्ये 10,000 रुग्णांची वाढ, तर मुंबईमध्ये एकूण 60,633 टीबी रुग्णांची नोंद. मुंबईतील धरणांमध्ये फक्त 39% पाणीसाठा शिल्लक. महापालिकेनं राज्य सरकारकडे राखीव साठ्यासाठी केली मागणी. मालेगावच्या सणकापूर धरणातून सोडलेलं आवर्तनाचं पाणी मालेगावला पोहोचलं. गिरणा नदीवरील कोल्हापूर टाईप बंधारा तुडुंब भरल्यानं नदीकाठावरील 15 गावांचा पिण्याचा प्रश्न मिटलाय. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांकडे धरणग्रस्तांची मागणी. वांग मराठवाडा येथील अनेक सुविधांचा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. मंत्री मकरंद पाटलांचे जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव देण्याच्या सूचना. कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती अनिवार्य. समिती स्थापन न करणाऱ्या संस्थांना 50,000चा दंड. कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय. पुण्यातील आंतरराष्ट्रीय मेफेड्रोन प्रकरणाचा सूत्रधार संदीप धुनिया व्हिएतनाममध्ये असल्याच्या चर्चा. पुणे जिल्ह्यातील कुरकुंभमधून 400 कोटी रुपयांची मेफेड्रोनची तस्करी लंडनमध्ये केल्याच्या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी. ठाण्यातील आनंदनगर येथील गृहसंकुलनाची टाकी साफ करत असताना एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. मृत कर्मचारी ओम साई समर्थ टँक क्लीनर्स कंपनीचा असल्याची माहिती. नंदुरबार जिल्हा परिषद शाळेची भिंत अचानक कोसळली. घटना पहाटे घडल्यानं मोठा धोका टळला. वारंवार तक्रार देऊनही शाळा दुरुस्त होत नसल्यानं पालकांमध्ये नाराजी. वाशिममध्ये ट्रॅव्हल्सची कारला धडक, धडकेत 3 प्रवासी गंभीर जखमी. ट्रॅव्हल्स चालक अपघातानंतर फरार. कराडमधील भेदा चौकात ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 2 दुचाकींचं नुकसान. अपघातानंतर ट्रक चालक फरार. रायगडमध्ये 80 वर्षीय व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. रायगडच्या गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. आरोपी हमजा यासीन दाभिळकर पोलिसांच्या ताब्यात. अंबरनाथच्या उल्हास नदीत बुडून 2 तरुणांचा मृत्यू. मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश. पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे मुलं बुडाली. रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रात एक पर्यटक महिला बुडाली. रेस्क्यू टीमकडून बुडणाऱ्या महिलेला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न. पाण्याचा अंदाज न आल्यानं महिला पाण्यात बुडाली. सोलापूरमधील माढ्यात शेतीच्या वादातून शेतकऱ्याची हत्या. संशयित आरोपीच्या अटकेसाठी पीडिताच्या कुटुंबियांचं माढा पोलीस ठाण्यासमोर 2 तासांहून अधिक काळ आंदोलन. भंडाऱ्याच्या साकोलीत मोनो ॲग्रो इंडस्ट्रीच्या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्यानं 12 कोंबड्या केल्या फस्त. बिबट्याचा धुमाकूळ सीसीटीव्हीत कैद. सिंधुदुर्गातील आंबोली चौकुळ रस्ता हत्तींनी अडवला. रात्रीच्या अंधारात नागरिक ताटकळत. वन विभागाने हत्तींचा बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची मागणी. लाल मिरचीच्या भावात घसरण. एपीएमसीमध्ये लाल मिरचीची आवक वाढल्यानं भावात घसरण झाल्याची माहिती. कांदा उत्पादकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा. अखेर 20% निर्यात शुल्क मागे. 1 एप्रिल 2025 पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार. उशिरा का होईना सरकारला जाग आली. केंद्रानं कांदा निर्यात शुल्क मागे घेतल्यानंतर खासदार निलेश लंकेंचा खोचक टोला. शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट, त्यामुळे सरकारच्या निर्णयाचं स्वागत. लंकेंची प्रतिक्रिया. कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घेतल्यानं केंद्र सरकारचे आभार. खासदारांनी शेतकऱ्यांची बाजू मांडल्यानं कांदा निर्यात शुल्क हटवलं. शरद पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरेंचं वक्तव्य.
कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्यासाठी आम्ही सरकार दरबारी 7 ते 8 महिन्यांपासून मागणी करत होतो. आम्ही दिलेल्या लढ्याला अखेर यश आलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाझे यांची प्रतिक्रिया. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील पिलीव जिल्हा परिषद गटाचे सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहितेंसह ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश. जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश. वर्ध्याच्या आर्वीमध्ये आमदार दादाराव केचे यांचं जंगी स्वागत. जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत वेधलं साऱ्यांचं लक्ष. केचेंना भेटण्यासाठी नागरिकांची हजेरी. नाशिकमध्ये शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहीदांना अभिवादन. विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचीही उपस्थिती. फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचतर्फे मनमाडच्या उस्मानिया चौकात रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सामाजिक सलोखा जपण्याचं आवाहन. सांगलीच्या मिरजेत हिंदू मुस्लिम युवा मंचातर्फे रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन. इफ्तार पार्टीस विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवाडी, जिल्हाधिकारी अशोक काकडेंसह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते चर्चगेट अप जलद मार्गावर आज मेगा ब्लॉक. आज सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर आज ब्लॉक. हार्बर लाईनच्या कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर आज मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. लातूर महापालिकेकडे 2.25 कोटींची महसुलाची थकबाकी. लातूरच्या तहसील कार्यालयानं पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना नोटीस देण्यास केली सुरुवात. 2 दिवसात भरणा न केल्यास गाळे सील करण्याचा दिला इशारा. न्यायपालिका स्वतंत्र असल्याशिवाय लोकशाही बळकट होणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचं महत्त्वपूर्ण मत. दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश DK उपाध्याय यांना यशवंत वर्मांकडे कोणत्याच खटल्याचं काम देऊ नका. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे आदेश. IPL 2025चा दुसरा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये. हैदराबादमध्ये दुपारी 3:30 वाजता खेळला जाईल. दोन्ही संघांनी 1-1 IPL जेतेपद जिंकले. IPLच्या 18व्या मोसमातील तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना MA चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवला जाणार. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. IPLचे सामने आता केवळ टीव्हीवरच नाही तर मोठ्या पडद्यावरही पाहता येणार. PVR आयनॉक्सची यासाठी BCCI सोबत भागीदाराची घोषणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.